पूजेची सामग्री श्रीफल वाढविण्यासाठी आमंत्रित करणार आहोत आणि कार्यारंभी खरं तर विनंती करू गणपती या उक्तीप्रमाणे 33 कोटी देवांमध्ये ज्या देवाचं अग्रगण्य पूजन केलं जातो आहे त्या श्री गणेशाला वंदन करताना हिंदू संस्कृतीची आराध्य दैवतेला वंदन करताना काशीनाथ शेठ पाटील यांना विनंती केली जाईल, तदनंतर राजाराम पाटील साहेब, तदनंतर तुषारजी पाटील साहेब. आपल्याला विनंती असेल, हिंदू संस्कृतीची आराध्य दैवता मूर्ती आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाईची, ज्या मूर्तीला हळदी कुंकवाचं औक्षण केलं जाईल. चला या तुषारजी, भोलेनाथजी यांना राजाराम शेठ आपल्याला विनंती असेल, तदनंतर पोलीस पाटील, तदनंतर दिलीप पाटील, गणेश गावंड, मारुती पाटील, लोखंडे बिल्डर्स, गुरुनाथ भोईर, गणेश पाटील, शांताराम पाटील, लक्ष्मण पाटील, सुरेशजी टेंभे, काशीनाथ पाटील यांच्या पवित्र शुभहस्ते हळदी कुंकवाचं औक्षण होतोय. सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. भाद्रपदात शुद्ध चतुर्थीला तुमच्या माझ्या घरी पाहुणा म्हणून येणारा विद्येचा अधिपती गणपती बाप्पा मंगल मूर्ती, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. हे बाप्पा, आम्ही आरंभिलेला कार्य तुमच्या कृपेनं निर्विघ्नपणे पार पडू दे ही श्रींचरणी प्रार्थना करताना माजी सभापती पनवेल पंचायत समिती काशीनाथराव पाटील, तदनंतर तुषार पाटील साहेब, काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलचे अध्यक्ष सन्माननीय तुषारजी, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, त्या श्रीमंत योग्याला श्रीफल वाढविण्या अगोदर पुष्पमालिका समर्पित करताना सन्माननीय तुषार सर, पौड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलवंश राजा श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की. राजाराम पाटील, लोखंडे बिल्डर्स यांना विनंती असेल की आपण या. पुत्र वावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, वडिलांनी नाव दिलं बारशाला भोलेनाथ, ज्या नावाचा दर्जा निर्माण राहिलं खरं तर अगदी या समाजामध्ये, ते आदरणीय राजाराम शेठ पाटील, गणेशजी गावंड, दिलीपजी पाटील, तदनंतर श्री गणेशाला वंदन करून पहिलं श्रीफल तेही उत्तमरित्या. असा योग क्वचितच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तदनंतर या ठिकाणी उपस्थित असणारे राजूदादा पाटील माजी सरपंच यांना विनंती असेल, आपण प्लीज पाहुण्यांशी संलग्न व्हायचं आहे. मुख्य अतिथींमधून श्रीफल वाढवलं जातो आहे. लोडवरती विराजमान आहे, डोक्यावरती शिरस्थान आहे. कानपोली संघचारात लाईनअप करून थांबायचं आहे. खेलपट्टीच्या बाजूला जशी भिंगारी टीम थांबलेली आहे त्याप्रमाणे एकमेकांच्या समोर पाहत अंतर ठेवा. भिंगारी टीम पूर्ण धावपट्टी लाईनअप करा, पूर्ण धावपट्टी, संपूर्ण धावपट्टी लाईनअप करा. सूरज, लोखंडे बिल्डर्स पूर्ण धावपट्टी लाईनअप करा, सुटसुटीत अंतर ठेवा. लक्ष्मण पाटील यांच्या पवित्र शुभहस्ते श्रीफल वाढवलं जातोय. चंद्रकांतजी वणगे यांच्या पवित्र शुभहस्ते श्रीफल वाढवलं जातोय. तदनंतर मारुती पाटील हळदी कुंकवाचं औक्षण करतील. सर्वांना विनंती असेल, आपण सर्वांनी श्रीफल वाढवायचं आहे. धावपट्टीकडे श्रीफल नसावं, कारण तिकडं अगदी ओळख होण्यापेक्षा आपण हळदी कुंकवाचं औक्षण आणि पुष्पमालिका त्या ठिकाणी वाढवली जाईल. या ठिकाणी कानपोले टीम तुम्ही सुटसुटीत थांबा. 11चा स्क्वॉड असला तरी पूर्ण धावपट्टी लाईनअप करायची आहे. इथे पाहू शकाल मुख्य अतिथींमधून गणेशजी पाटील, सरपंच सन्माननीय मदनजी मते कानपोली, गुरुनाथजी भोईर, शुभ्र वस्त्र परिधान करून असणारी सर्व मंडळी. या मंडळींकडे बघितलं की मला असं आठवतोय दिनेश सर, बळा कमाळा उडती भासे कल्प सुमनांची माळ चिते,
उतरून येती अवनीवरती ग्रहगोळाची की एकमते. बगळ्यांची माळा जशी हवेत विहंग करत असावी आणि ते सर्व बगळे राजहंस ज्याप्रमाणे अवनीवरती येऊन राहावेत तशा प्रकारचे खरं तर या ठिकाणी शुभ्र वस्त्र परिधान करून राजहंस राजकीय पटलावरील आजच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून श्रीफल वाढविताना दिसत आहेत. त्यातील सन्माननीय शांतारामजी पाटील, सुरेशजी टेंबे या ठिकाणी जणू काही खरं तर या चषकादरम्यान आम्ही आमच्या गणपती बाप्पाचरणी नवस केलाय की 25हून अधिक श्रीफल वाढवू तुझ्या पूजेसाठी. आणि तेवढी मंडळी खरं तर हा पूजेचा मान आपण पाहू शकाल. ट्रॉफी सेक्शनकडे चमचमती ट्रॉफी आता अगदी 360 अँगलनं फिरताना दिसतोय. चॅम्पियन होणारा संघ त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. मुख्य अतिथींमधून सन्माननीय अतिथी सरपंच प्रमोदजी पाटील, प्रभाकर पाटील यांनी श्रीफल वाढवून आमच्या कार्यक्रमाप्रसंगी, तदनंतर वरिष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक वाघे यांच्याकडून श्रीफल वाढविण्यात आलं. हा सन्मान आहे. या ठिकाणी मुख्य अतिथींमधून श्रीफल वाढवलं जाईल. ज्या मान्यवरांना विनंती केली जातोय, डे नाईट फॉर्मॅटमध्ये खेळली जाणारी स्पर्धा ही स्पर्धा फार महत्त्वपूर्ण आहे. कानपोलीचे सर्व जे मान्यवर आहेत, आता तसं पाहता वलप आणि कानपोली एकमेकांच्या सीमा एकमेकांमध्ये खरं तर जोडल्या गेल्यात. नात्यांच्या असतील किंवा जमिनीच्या असतील, हे बंधुप्रेम आहे गावकी गावकीचं. ते या ठिकाणी कानपोलीच्या सर्व मेंबर्सकडून सरते शेवटी एखादं श्रीफल महिला वर्गाकडून. म्हणून आजच्या कार्यक्रमाला आपल्या संस्कृतीत महिलांना श्रीफल वाढवू नये, पुरुषांनीच वाढवावं. महिलांनी मात्र हळदी कुंकवाचं औक्षण करून गणेशाला वंदन करावं. ज्यानं स्त्रीनीती जोपासली ना त्या माझ्या शिवबांना हळदी कुंकवाचं औक्षण करावं. तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कपाळावरचं कुंकवाचं मलवट आहे ना, त्याचं श्रेय जातोय माझ्या राजांना. कारण काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती. प्रल्हाद शेठ भोईर यांच्याकडून हळदी कुंकवाचं औक्षण करून श्री गणेशाला श्रीफल वाढवून संतुष्ट करण्यात आलं. मी भोलेनाथ शेठ यांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते या स्पर्धेचा, जयमालाताई यांनाही विनंती असेल की आपल्याही पवित्र शुभ हस्ते हळदी कुंकवाचं औक्षण करावं. नीलम जोशी विद्यमान सरपंच वलभ ग्रामपंचायत. प्रथम नागरिक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची लेक, तदनंतर जयमालाताई भोलेनाथ पाटील. शिवांचरणी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवरती पुष्प अर्पण करतोय. ज्यानं जगाला मॅनेजमेंट शिकवलं, ज्याची स्त्रीनीती काय होती. कल्याणच्या सुभेदाराच्या खरं तर सुनेला पेश केल्यानंतर अलगदच राजे गरजले राजदरबारात. अहो, माझ्या आऊसाहेब एवढ्या सुंदर असत्या तर मीही तेवढा सुंदर असतो. ही होती स्त्रीनीती. खना नारलानं ओटी भरली आणि परत ह्या आऊसाहेब आहेत असं समजून तिला मेन्यातून तिच्या घरापर्यंत खरं तर सोडली. ही राजांची स्त्रीनीती कोण विसरणार. त्या स्त्रीनीतीला सॅल्यूट या आयोजकांच्या वतीनं. मुख्य कार्यक्रमातील अतिथींचं शुभागमन या ठिकाणी आहे. जोपर्यंत आलेल्या पाहुण्यांमधून इतर सर्व महिलांनी हळदी कुंकवाचं वाण म्हणून काय मिळालं हे महत्त्वाचं नाही, तर ठसठशीत कुंकवानी किंचित हळद कापाला लागली ते फार महत्त्वाचं वाण आहे. प्रियांका राजेश पाटील, राजेजी पाटील यांच्या धर्मपत्नी माजी सरपंच सन्माननीय राजेशजी पाटील, प्रियांकाताईंचंही शुभागमन या ठिकाणी आहे. गणेशाला वंदन करून शिवचरणी लीन होताना झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी त्या राजा शिवछत्रपतींना वंदन करताना या सर्व लेखी आहेत. आता सर्व महिलांनी वंदन केल्यानंतर पाहुण्यांसमवेत धावपट्टीकडे मार्गस्थ व्हायचं आहे. राजेशजी पाटील या कार्यक्रमातील मुख्य आयोजक
या सर्व रील स्टारच्या पेजला आपण फॉलो करायचं आहे. भाग्य विजेता जरी एक असेल विजेता, माफ करा, तरी आपण सर्वांनी आई साहेब राजाराम पाटील यांच्या सौ जयमालाताई यांच्या मातृतुल्य सासूबाई, घाटावरती ज्यांना आत्याबाई असं म्हटलं जातोय, त्या मुक्ताबाई राजाराम पाटील यांच्याकडून हळदी कुंकवाचा औक्षण. काशीनाथ शेठ पाटील मुख्य मान्यवरांसमवेत धावपट्टीवरती जात आहेत. आजच्या कार्यक्रमातील हे हॅलो, चला सर्व महिलांना विनंती असेल की लगेचच आपण आपली पूजेची सर्व सामग्री घेऊन धावपट्टीकडे मार्गस्थ व्हायचं आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित माजी सरपंच व माजी उपसरपंच चषक 2026 आयोजनातील आयोजन जरी उत्तम असेल तरी एवढ्या सर्व पाहुण्यांची मांदी आली नेमकी त्याच वेळेत उपस्थित राहणं हे सुद्धा आमच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. टीम आपल्याला पाहायला मिळतात, एकीकडे असणार आहे भिंगारी तर दुसरीकडे असणार आहे कानपोली. कानपोली तसं पाहता क्रिकेटमध्ये आणि भिंगारी या दोन्ही टीम क्रिकेटमध्ये सातत्यानं आपल्या नावाचा आणि आपल्या गावाचा दबदबा टेनिस क्रिकेटच्या मैदानावरती निर्माण करताना दिसलेले आहेत. या वेळेला फर्स्ट मॅच पहिला राऊंड पहिला सामना खेळणार आहेत. कसा असणार आहे खरं तर खेळ जेव्हा पाहायला मिळेल, जेव्हा पहिला टॉस या मंचावरती या मैदानावरती खेळताना दोन्ही संघ दिसतील. मी विनंती करतोय अतिथींना की आपण धावपट्टीचा उद्घाटन सोहळा सर्व मान्यवरांनी आपण एका बाजूला थांबायचं आहे. मान्यवर सर्व एका बाजूला थांबतील. त्याचबरोबर चला इतरांनी बाजूला. कानपोली टीम आपण लाईन अप करा. सर्व महिला पूजेची सामग्री घेऊन धावपट्टीकडे येताना दिसत आहेत. स्ट्राईक एंडकडील धावपट्टीचा उद्घाटन सोहळा असेल. MIDC एंडकडील धावपट्टीचा उद्घाटन सोहळा. पहिला मान भोलेनाथ पाटील, भोलेनाथ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते हळदी कुंकवाचं औक्षण केलं जाईल. हे श्रीफल वाढविण्याचं आणि पुष्पमालिका अर्पण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आज या कार्यक्रमातील मुख्य अतिथी सन्माननीय पोलीस पाटील. फक्त टीमचे खेळाडू दोन्ही बाजूला सुद्धा सन्माननीय NH गावण, गणेश गावण यांच्या पवित्र शुभ हस्ते हळदी कुंकवाचं औक्षण, अक्षतांचं औक्षण धावपट्टीवरती केलं जाईल. आणि निश्चितच ही धावपट्टी उत्तम बनविण्यासाठी या मैदानावरती अनेक येर जाऱ्या, अनेक वाऱ्या झाल्या. ते आदरणीय गणेश गावण, इथे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून अतिथींची चेंडू आणि बॅटचं समीकरण याने अगोदर होणारी फॉर्मॅलिटी औपचारिक करत धावपट्टीचं पूजन केलं जातो आहे. गणेश गावण, मारुती पाटील, पोलीस पाटील वलप, सदरक्षणाय खळ आणि ग्रहणाय ज्यांचं ब्रीदवाक्य त्या पोलीस यंत्रणेशी संलग्न असणारा गावचा एक नागरिक ज्याला पोलीस पाटील असं म्हटलं जातो आहे. अक्षतांचं औक्षण केलं. भिंगारी टीम प्रतीक्षेत आहे, कानपोली टीमही प्रतीक्षेत आहे. शस्त्रानु अस्त्रानु
सर्व शस्त्र घेऊन सर्व कानपोली टीम आणि भिंगारी टीम श्रीफल वाढविण्याचं काम आपण सन्माननीय गावंड सरांकडे हळदी कुंकवाचं औक्षण केल्यानंतर 7 दिवस या खेळाडूंना ही धावपट्टी उत्तम योगदान देईल, प्रतिसाद देईल. टाळ्यांचा प्रतिसाद आहे. चला सन्माननीय भोलेनाथ पाटील यांच्या पवित्र शुभास्ते हा हळदी कुंकवाचा औक्षण, अक्षतांचा औक्षण, ही फटाक्यांच्या आतषबाजी आणि आपल्या सर्वांचं प्रेम आपल्या उपस्थितीतून या मैदानाला आलेली खरं तर रंगत इथे पाहायला मिळतोय. ते आदरणीय मुख्य पाहुणे सन्माननीय अतिथी हा उद्घाटन सोहळा संपन्न नॉन स्ट्राईक एंडकडील वलभ विलेज एंडकडील धावपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. आपण पाहू शकाल सन्माननीय माजी सरपंच राजेश पाटील साहेबांच्या पवित्र शुभास्ते हळदी कुंकवाचं औक्षण झालं. भोलेनाथ शेठ यांच्या पवित्र शुभास्ते हळदी कुंकवाचं औक्षण होत आहे. विकेट्सनं ज्या धावपट्टीनं 7 दिवस खरं तर उत्तम असं योगदान ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. चमचमता चषक, ज्या चषकाचं या अनावरण पाहुण्यांच्या पवित्र शुभास्ते होईल. आणि इथे भोलेनाथ शेठ पाटील गणपती बाप्पा श्रीफल वाढवून संतुष्ट करताना दिसत आहेत. सन्माननीय मुख्य अतिथी, ही स्पर्धा मानाची, स्वाभिमानाची, अभिमानाची आणि आपल्या नावाची ओळख निर्माण करणारी स्पर्धा वलभ विभागातील आहे. या वलभ विभागातील या स्पर्धेचा कोण ठरला जाईल चॅम्पियन, आज सुपर 6 साठी क्वालिफाय होणारा संघ कोणता असणार आहे. एकीकडे भिंगारी की दुसरीकडे कानपोली, तर पाहायचं आहे ज्या चॅम्पियन ठरल्या जाणाऱ्या टीमला दिला जाणारा एक चमचमता चषक आहे. या चषकावरती कुठल्या टीमचं नाव कोरलं जाईल त्या चषकाचं अनावरण मान्यवरांच्या पवित्र शुभास्ते होताना दिसतोय. काशीनाथ शेठ पाटील, आदरणीय राजाराम पाटील, भोलेनाथ शेठ पाटील, राजेशजी पाटील, गणेशजी गावंड, तदनंतर मारुती पाटील. सर्वांना विनंती आहे की आपण महिलांना येऊ द्या ट्रॉफीजवळ. चला सर्व महिला वर्गसुद्धा बाजूला येईल. माजी सरपंचा सन्माननीय प्रियांकाताई, माजी सरपंचा जयमालाताई आपल्या सर्व स्क्वॉडला घेऊन तिकडे जातील ट्रॉफीजवळ. आणि त्या 2 कॅप्टनमध्ये पहिल्यांदा चषकाचं अनावरण, नंतर टॉस होईल. हे फिरतं खरं तर अगदी आपण पाहू शकाल चषक हा मानाचा चषक आहे. या स्पर्धेतील आपल्या नावाची ओळख निर्माण करणारा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. हा चषक आहे माझे सरपंच, माझे उपसरपंच ट्रॉफी 2026 2026 मधील चषक श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या आयोजनातील हा चषक आपण पाहतोय ऑन स्क्रीनवरती. एक वलयांकित स्पर्धा. 2 कर्णधार हस्तांदोलन करतील. सेकंड करायचं आहे दोन्ही कॅप्टननं. रघु परदेशी आणि कानपोली संघाचा संघनायक सुधीर पाटील. दोन्ही खरं तर अगदी लेजंडच आहेत. अनुभव आहे, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं म्हटलं जातोय. आणि इथे नाणेफेकीचा कौल, कर्णधार हात वरती करणार, जो जिंकला आहे तो येस भिंगारी रघु परदेशी. या वेळेला इशारा आला आणि निश्चितच निर्णयही त्यांना कळविला आहे. इकडे आपलं काय असणार आहे. चला सर्व महिलांनी आता परत एकदा आणि सर्वांनी धावपट्टीवरती आता संपूर्ण धावपट्टी लाईन अप करायची आहे. आपण जाऊया राष्ट्रगीताकडे. चला या ठिकाणी आता ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला कंटाळून प्राणाची आहुती स्वातंत्र्याच्या बलिवेदीवरती ज्यांनी दिली, थोर हुतात्म्यांनी रक्त आटवलं या माझ्या भारत मायभूमीसाठी. परवा व्हॅलेंटाईन डे साजरा जरूर झाला असेल, पण आमच्यासाठी तो काळा दिवस होता. 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये 42 जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. कोण विसरणार तो दिवस. त्या 42 जवानांना
रायगड शौर्याची खाण आहे, पराक्रमाची खाण आहे. या रायगडमध्ये 25 सप्टेंबर 1930ला जंगल सत्याग्रह झाला. त्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना स्वर्गीय लोकनेते, प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांचे कैवारी लोकनेते दिबा पाटील साहेबांना आणि त्यांच्यासोबत 5 त्या पंच हुतात्म्यांना या राष्ट्रगीतातून केलं जाईल कोटी कोटी वंदन. मैदानाच्या बाहेर असणाऱ्यांना सुद्धा विनंती असेल, आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. वंदे भारत माता की. थँक्यू. 2 मिनिटं फक्त आपण श्रद्धांजली देणार आहोत. कुणी जागेवरून अगदी हलू नका. माझे सरपंच व माझे उपसरपंच चषक 2026 मध्ये 4 चेहरे दिसत नाहीत, नाहीतर ते सुद्धा या चषकाच्या आजच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये निश्चित दिसले असते. ब्रह्मलीन चंद्रकांत भाऊ नामदेव घरत, स्वर्गीय स्वानंद सुखनिवासी रघुनाथ तुकाराम पाटील, वैकुंठवासी पिंटू खाडेकर आणि कैलासवासी जयंत पाटील या चौघांनाही आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि आपणा सर्वांच्या वतीनं ही भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे. श्रद्धांजली देताना निशब्द होतील शब्द, बोलतील ती फक्त तुमच्या हृदयाची स्पंदनं. एक साथ सावधान. ओम शांती. या ठिकाणी श्रद्धांजली देण्या अगोदर देशभक्ती म्हणून धुरंधर योद्ध्यांना वंदन केलं. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, मेरी झांसी नहीं दूंगी, इनकलाब जिंदाबाद, साइमन गो बैक, भारत छोडो, वंदे मातरम, भारत माता की जय हे नारे लावत 150 वर्षाची ब्रिटिशांची जुलमी राजवट त्या धुरंधर योद्ध्यांनी उलटून लावली. त्या योद्ध्यांना राष्ट्रगीतातून केलं गेलं कोटी कोटी वंदन. मान्यवरांना विनंती आहे, या स्पर्धेचं एक तप पूर्ण होतोय. काशीनाथ शेठ 12 वर्ष पूर्ण होत आहेत. आमचं एक तप पूर्ण झालंय आणि एक तप पूर्ण झालं म्हटल्यानंतर ही स्पर्धा फलद्रूप होताना दिसतोय खरं तर. आणि म्हणून 12 वर्ष खरं तर या क्रिकेटच्या खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून देणारा एक संघ आणि एक आयोजक सातत्यानं वलपमधून पाहायला मिळालं. नाव आहे श्री गणेश क्रिकेट संघ वलप. माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026चे आयोजक. ऑन स्क्रीनवरती पाहू शकताय आपण ट्रॉफीचे व्ह्यूज छान घेतले जात आहेत. दोन्ही टीम आणि त्याचबरोबर भोलेनाथ शेठ यांच्या समवेत सर्व संयोजक त्या ट्रॉफीजवळ छान क्षणचित्रांची मांदी आली कॅमेऱ्याच्या कोंदणात कैद करताना दिसत आहेत. कल्पना दिले की नाही एक एक रिव्ह्यू द्यायचा पोराबोला नको पण आपण एक एक रिव्ह्यू द्यायचा प्रत्येक टीमला. मला पहिले क्रीडा दिसलं वलपला मागे होते माझे लक्षात विषय नाही, मला सगळं कॉमेंट
होतं का एक एक रिव्ह्यू द्यायचा प्रत्येक टीमला ना अंपायरला डाऊटफुल वाटतं तर अंपायर घेऊ शकतो हां या ठिकाणी वाघेजी, तदनंतर सन्माननीय मदनजी मते, माजी सरपंच राजाराम शेठ, तदनंतर उपस्थित आदरणीय शांताराम शेठ यांना विनंती आहे. आदरणीय गावंड साहेबांचंही शुभागमन आहे. सर्वांना विनंती असेल आपण प्लीज मुख्य अतिथी कक्षात, महिलांना विनंती असेल चला सर्व महिला वरती मंचावरती येतील. खालती आपल्यासाठी छान आसनं लावलेली आहेत, खुर्च्या लावलेल्या आहेत. या खुर्च्यांवरती सर्व महिला. लक्ष्मण पाटील आपल्याला विनंती असेल आपण चला या, आपण थेट मंचाकडे यायचं आहे. लक्ष्मण पाटील, तदनंतर सन्माननीय लोखंड बिल्डर्स चला या. राजेशजी, सर्व पाहुण्यांना आपण मंचावरती पाठवा. सगळ्यांचा आदरपूर्वक सन्मान. एक षटक होईल, छान मॅच सुरू होईल आणि आपण त्या ठिकाणी आपण पाहू शकाल काही अनेक मान्यवर या अतिथी कक्षाकडे येताना दिसत आहेत. खरं तर तसं पाहता आज प्रवीण टेंबे यांच्या अधिकारांवर मी अतिक्रमण केलं आहे. मायक्रोफोनवरती जबाबदारी त्याची होती आणि किंबहुना अगदी एवढ्या मोठ्या मनानं या मायक्रोफोनवरती मला जबाबदारी दिली, त्याबद्दल त्याचं कौतुक. कॉमबॉक्समधून आपल्याला ऐकायला आवाज मिळणार आहेत. दिनेशजी पाटील बेळवली तथा लवू फडके, त्याचबरोबर बेस्ट स्कोरर गोंधळी, त्याचबरोबर कॉमबॉक्समधून आपल्याला प्रवीणजी टेंबे यांचाही आवाज ऐकायला मिळेल. चला, इतरांनी सगळ्यांनी अगदी बसून घ्यायच्या. बऱ्याचशा खुर्च्या बाहेर आहेत, महिलांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करा मंचावरती. प्रफुल्लित मन करणारं वातावरण. अजून एक सांगू का मारुतीराव, एखाद्या मांडवात गेल्यानंतर अशी गडबड गोंधळ दिसली की समजायचं नाती जपलेला यजमान आहे, वरबाप आहे. नाहीतर काहींच्या मांडवात शुकशुकाट असतोय. इथं आल्यानंतर एवढी प्रचंड गडबड असू द्या, गोंधळ असल्याशिवाय आनंदाला उदान नाही हो. आणि एवढी खरं तर अतिशय छान 5 सायकल, त्याचबरोबर 2 बाईक आणि एक चमचमती ट्रॉफी त्याच्यासोबत मला वाटतोय. रवींद्र शनिवार पाटील प्लीज चला या मंचावरती आपण यायचं आहे या कार्यक्रमातील. चला सूरज, काय निर्णय असणार आहे? बिंगारी फील्ड फर्स्ट या वेळेला निवडलेला. तुम्हाला रूल सांगितले जातील. प्रत्येक टीमला बॅटिंग करताना 1 आणि बॉलिंग करताना 1 हे रिव्ह्यू दिले जाणार आहेत. पंचांना मात्र कोणत्याही प्रकारची दुविधा निर्माण झाली तर आमचे ऑफिशियल्स आपण थेट निश्चित रिव्ह्यू घेऊ शकतायत. इथे पाहू लाईनअप करूनच जायचं आहे. स्पर्धेचे फार स्ट्रिक्टली नियम आहेत. रघु परदेशी जर्सी नंबर 1 आणि कामगिरी नंबर पण 1 असतोय. तर या ठिकाणी सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय, भोलेनाथजी जेवढे मान्यवर पाठीमागे आहेत किंवा खाली आहेत त्यांना प्लीज मंचावरती. वलप गावातील जेवढे ग्रामस्थ आहेत, आता महिलांची एवढं गर्दी असल्यामुळे कदाचित संतोष टेंबे, ज्ञानेश्वर आदईकर, आपल्याला विनंती असेल आपण प्लीज. प्रल्हादजी भोईर, तदनंतर सन्माननीय जगदीश पाटील, श्रावण पाटील. चला, आता रील स्टार मैदान सोडणार आहेत. रील स्टारांना मध्ये खरं तर अगदी ती संधी दिली जाईल आणि या ठिकाणी पाहू शकाल स्पेशल खरं तर या ठिकाणी अगदी गिफ्ट आहे आणि ती सुद्धा बजरंगजी म्हात्रे उद्योजक यांच्या माध्यमानं. आणि निश्चितच युवा उद्योजक म्हणून ज्यांची ओळख या संपूर्ण रायगड पनवेल न्यू स्वरूप मोटर्सच्या माध्यमानं स्वतःची ओळख निर्माण केली व्यवसायातून. आणि सोन्यासारख्या मित्राला सोन्यासारखी गिफ्ट करणं फार महत्त्वाचं आणि याच्यासाठी भोलाशेठ यांना दिलेली ही खरं तर अगदी सदिच्छा भेट आहे. हे सर्व कार्यकर्ते म्हणजे आयोजक आहेत आमचे समोर उभे असणारे. सध्या थांबू द्या फक्त.